अनधिकृत बांधकामाविषयी तक्रार केली म्हणून ॲडव्होकेट विकास पाटील यांना त्यांच्या राहत्या घराखाली येऊन ठार मारण्याची धमकी. गोठिवलीतील घटना. गोठिवली गाव चांगो पार्क बिल्डिंग इथे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ॲडव्होकेट विकास पाटील यांनी संतोष सखाराम पाटील यांच्या गोठिवली गावातील अनधिकृत बांधकामाविषयी MRTP कायद्याअंतर्गत उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती. ती केस मागे घेण्यासाठी संतोष सखाराम पाटील यांनी ॲडव्होकेट विकास पाटील यांच्या राहत्या घराबाहेर येऊन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. यावेळेस विकास पाटील यांच्या घरावर स्वतः संतोष सखाराम पाटील, मनीषा संतोष पाटील राहणार गोठिवली गाव, तसेच त्यांचा मेहुणा प्रदीप रामकृष्ण पाटील आणि त्याची पत्नी प्रीती रामकृष्ण पाटील राहणार घणसोली गाव यांनी विकास पाटील यांच्या राहत्या घराबाहेर येऊन शिवीगाळ करून, दंगा करून आमच्या विरुद्ध हायकोर्टात टाकलेली केस मागे घे, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार करू अशा भाषेमध्ये संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करून धमकी दिली. यामध्ये संतोष सखाराम पाटील यांनी घरातील स्त्रियांना भांडणासाठी आणि धमकी देण्यासाठी पुढे करून विकास पाटील यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं CCTV फुटेजमध्ये दिसून आलेलं आहे. यामध्ये विकास पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी आणि धमकी देण्यासाठी आलेल्या सर्वांनी काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे आणि त्यांचा मुलगा अनिकेत म्हात्रे हे आमच्या बरोबर आहेत, तू आमचं काही वाकडं करू शकत नाही असे मोठमोठ्याने ओरडून सांगितले. या सर्व घटनेनं ॲडव्होकेट विकास पाटील हादरून गेले असून त्यांचं संपूर्ण कुटुंब तणावाच्या वातावरणात आहे. या सर्व घटनांनंतर ॲडव्होकेट विकास पाटील यांनी नवी मुंबईचे आयुक्त मिलिंद भारंबे यांना भेटून सर्व घटना आणि हकीकत सांगितली आणि तक्रारीचं निवेदन देऊन त्यांना स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं सांगून त्यांच्या कुटुंबाला पोलीस सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे. तसंच झोन 1 चे DCP पंकज डहाणे यांना भेटून या घडलेल्या घटनेची माहिती देऊन त्यांनाही तक्रारीचं निवेदन दिलेलं आहे. रबाळे पोलीस स्थानकामध्ये ॲडव्होकेट विकास पाटील यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. गोठिवली, रबाळे आणि इतर परिसरातील जी अनधिकृत बांधकामं आहेत त्यामुळे पायाभूत सुविधांवरही मोठा तणाव येतोय. पाणी, वीज, रस्ते, पार्किंग या सर्व गोष्टींवर या अनधिकृत बांधकामांचा ताण येतोय आणि याविषयी आवाज उठवणारे विकास पाटील सारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीला गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जर समोरासमोर अशा प्रकारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात येते, त्यामुळे नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था कुठेतरी कमी पडत आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आम्ही सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या माध्यमातून नवी मुंबईचे आयुक्त साहेब यांना विनंती करीत आहोत की या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून ॲडव्होकेट विकास पाटील यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सर्व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी गोठिवली आणि घणसोली गावात निर्माण केलेली दहशत मोडीत काढावी.